MIM इतका मोठा कशा होऊ शकतो. संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि देशामध्ये मला असं वाटत नाही कोणता दुसरा नेता असदुद्दीन ओवैसी साहेब पेक्षा जास्त मोठा आहे, जे वारंवार लोकसभेमध्ये संविधानाला आपण कशा वाचवू शकतो, या देश संविधानाप्रमाणे आपल्याला चालवायचं आहे, हे वारंवार ते लोकसभेमध्ये बोलत राहिलेले आहे. पण दुर्दैवाने या देशामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली, तर त्या दिवसापासून या देशाला आपल्याला हिंदू राष्ट्र करायचं, भगवाकरण करायचं या देशाचा, आणि कशा प्रकारे जाती जाती धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम फक्त सत्ता घेण्यासाठी जे राजनैतिक पक्ष हे करत आहे आणि त्याची निंदा करतं. आणि जेव्हा हे याची निंदा करतं, त्याच्यामध्ये सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी, त्याच लाईनमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादाची NCP, हे सगळं याच्यामध्ये सामील आहे की आता आपल्याला सत्ता पाहिजे तर कोणत्याही लेवलवर आपल्याला जायचं आहे. जाती जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून आपण कुर्सी कशा आपली घेता येतं याच्या बाबतीत या पक्षांनी काम केलेलं आहे. मी जनतेचा खूप खूप धन्यवाद देतो, महाराष्ट्राची जनतेला. आणि आमच्यावर एक खूप मोठी जबाबदारी आलेली आहे की आम्ही या पक्षाला पुढे कशा अजून मोठा करता येतील याच्या बाबतीत आम्ही प्रयत्न करणार आहे. मी पुन्हा एकदा मुंब्राची जनतेचा खूप खूप धन्यवाद देतो. आणि जेव्हा देश या गोष्टीची चर्चा करत होतो की MIM